नमस्कार. निजामानं आपलं राज्य स्वतंत्र राहणार असल्याची घोषणा केली आणि हैदराबाद राज्यात ब्रिटिश राजवटीच्या असल्याच्या वेळेस सध्याचा जो तेलंगणा, मराठवाडा, उत्तर कर्नाटक, विदर्भाचा काही भाग सामील होता. तो 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतात सामील होणार नाही, असं निजामाने सांगितलं आणि मग मराठवाड्यात अनन्वित अत्याचाराची मालिका चालू असलेलं निजामाचं सरकार अजून राहतं की काय, अशी सगळ्यांच्या मनामध्ये भीती वाटली होती. वास्तविक 130 वर्षापासूनचा मराठवाड्याचा हा संघर्ष अजूनही आम्हाला अजून पुढे चालू ठेवावा लागतो का काय, असा सगळ्यांना प्रश्न पडला होता आणि त्याच भारतीय सैन्यानं निर्णय घेतला की मराठवाड्याला मुक्त करायचंय आणि एक ऑपरेशन राबवायचंय. त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन पोलो. मग रझाकाराच्या या अत्याचाराच्या अंधारात ऑपरेशन पोलो हे सूर्यासारखं चमकणारं होतं आणि हा ऑपरेशन पोलोचा पहिला निर्णय जानेवारी 1948च्या सैन्याच्या बैठकीमध्ये घेतला आणि त्याचे जनरल जे.एन. चौधरी यांनी तो निर्णय घेतला होता. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्राच्या पुस्तकामध्ये सुद्धा हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. ऑपरेशन पोलो नेमकं काय होतं? 13 सप्टेंबर 1948 या दिवशी भारतीय सैन्यांमध्ये ऑपरेशन पोलो सुरू झालं आणि त्यानंतर हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यामध्ये सामील झालं. एका गुप्त पद्धतीने ही योजना राबवून भारतीय सैन्य हैदराबादला पाठवलं गेलं. भारतीय सैन्य हैदराबादमध्ये दाखल झाल्याची माहिती नेहरू आणि राजगोपालचारी यांना मिळाल्यानंतर ते चिंतेत पडले. मात्र भारतीय लष्कर हैदराबादमध्ये दाखल झालाय आणि ते थांबवण्यासाठी काही करता येणार नाही, असं पटेलांनी जाहीर केलं आणि पाकिस्तानने कोणतीही प्रत्युत्तराची कारवाई करू नये याची नेहरूंना चिंता होती. भारतीय लष्कराच्या या कारवाईला ऑपरेशन पोलो असं नाव देण्यात आलं कारण त्यावेळी हैदराबादमध्ये जगातील सर्वाधिक 17 पोलोची मैदानं होती. हैदराबादमध्ये भारतीय लष्कराची कारवाई 5 दिवस चालली. त्याच्यामध्ये 1373 रजाकार मारले गेले. हैदराबाद राज्याचे 807 जवान मारले गेले. भारतीय सैन्याचे 66 जवान गमावले गेले. 96 जवान हे जखमी झाले आणि याच्यामध्ये राज्यपाल म्हणून लष्करी राज्यपाल म्हणून जनरल जे.एन. चौधरी यांची नियुक्ती झाली होती. ऑपरेशन पोलो हल्ल्याची योजना करत असताना भारतीय सैन्याने काही जी सगळी साधन सामग्री केली होती, जमा केली होती, त्याच्यामध्ये 40,000 जवानांचा समावेश होता. त्याच्यामध्ये वेगवान इन्फंट्री, घोडदळ, हलका तोफखाना, मिश्रण असलेले काही स्ट्राक फोर्स, स्मॅश फोर्स, स्किल फोर्स, अँड फोर्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेसचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होता. प्रामुख्यानं 3 बाजूने हा हल्ला करायचा, आपलं सैन्य हैदराबाद संस्थानमध्ये घुसवायचं असं सैन्याने ठरवलं. पूर्वेकडचा विजयवाडा, पश्चिमेकडचं सोलापूर आणि उत्तरेकडच्या भागातून म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या भागातून हे सैन्य हैदराबाद संस्थानकडे निघेल असं ठरलं. विजयवाडाकडून जे सैन्याचं नेतृत्व करत होते ते मेजर जनरल अजित रुद्र आणि सोलापूरकडून जनरल जे.एस. चौधरी आणि संभाजीनगरकडून मेजर जनरल डी.एस. ब्रार या तिघांनीही अगदी 5 दिवसामध्ये हैदराबाद संस्थान मुक्त केलं. 130 वर्षाचा हा लढा 109 तासामध्ये आपल्या भारतीय सैन्याने जिंकून दाखवला. यामध्ये भारतीय सैन्याने ही लष्करी कारवाई केली होती की त्याच्या एक दिवस आधी म्हणजे 13 सप्टेंबरच्या एक दिवस आधी 12 सप्टेंबरला मोहम्मद अली जिना यांचं निधन झालं आणि नेहरूंचं मन त्याच वेळेस कळवलं की ही मिलिटरी ऍक्शन जर झाली तर पाकिस्तान याच्यामध्ये हस्तक्षेप करतो का काय, म्हणून आपण याला पोलीस ऍक्शन नाव देण्याच्या पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. हैदराबाद राज्यात विलिनीकरणासाठी जनतेने जो सत्याग्रह सशस्त्र आंदोलन केलं होतं, हेच आंदोलन भारतीय इतिहासात हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम, मराठवाड्याचा स्वातंत्र्य संग्राम या नावाने ओळखलं जातं. त्याआधी सीमेवर घुसखोरी करणाऱ्या निजामी, लष्करी आणि रजाकारी टोळ्यांविरुद्ध ऑपरेशन कबड्डी हे सुद्धा चालवलं गेलं होतं. भारतीय सैन्यामध्ये पायदळ, तोफखाना आणि आर्म्ड युनिटसह अनेक सैन्यांचा याच्यामध्ये समावेश होता. निजामाची दादागिरी त्या काळात एवढी वाढली होती की त्यांनी रजाकाराच्या तुकड्यांना भारतात येऊन, स्वतंत्र झालेल्या भारतात येऊन सुद्धा पोलीस चौकीवर त्यांनी आक्रमण केलं होतं.
6 सप्टेंबर रोजी चिलाकल्लू गावाजवळील भारतीय पोलीस चौकीवर रजाकारच्या युनिट्सकडून जोरदार जोरदार असा अ, हल्ला केला होता. त्याच्यामध्ये 2/5 गुरखा रायफल्सनी त्यांचा विरोध केला होता आणि रणगाड्यांच्या रझाकाराचा हैदराबादच्या प्रदेशातील कोडाडपर्यंत पाठलाग केला आणि तिथून त्यांना हाकलून लावलं होतं. एक कारवाई पूर्ण हॉर्स फोर्सनी पूर्ण केली आणि भारतीय सैन्य हे अ, शस्त्र, संख्याबळ यांचं खूप मोठं होतं. परंतु त्या काळातही जनरल राजेंद्र सिंगजी भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे कमांडर होते आणि या अंतर्गत हैदराबाद ऑपरेशनची योजना आखण्यात आली. दुसरीकडे हैदराबाद राज्यात च्या सैन्यामध्ये सुमारे 22,000 जवान जे सशस्त्र होते, संघटित होते आणि सुसज्ज होते. आणि रजाकार ही एक अशी संघटना होती, MIM त्याच्या पाठीशी उभं होतं. अशी एकनिष्ठ असलेली एक खाजगी सशस्त्र संघटना हैदराबादच्या संस्थानकडे पण होती. निजामच्या सैन्यात साधारण अरब, रोहिल्ला, उत्तर भारतीय मुस्लिम, पठाण यांचा समावेश होता. आणि त्या सैन्यांमध्ये त्यांच्या सैन्यामध्ये 3 आर्म्ड रेजिमेंट, या एका रेजिमेंटमध्ये साधारण 125 ते 150 लोक आणि त्यामुळे रणगाडे असायचे. एक घोडदळ रेजिमेंट, त्याच्यात 11 इन्फंट्री बटालियन, एका बटालियनमध्ये 750 ते 850 सैनिक अधिकारी असं असायचं आणि तोफखाना यांचा एक समावेश होता. आणि घोडस्वार, 4 पायदळ बटालियन आणि एक गॅरिस बटालियन अशी पण होती. आणि ह्या सगळ्या सैन्यांची धुरा एक अरब होता, जनरल इद्रिस. हा इद्रिस या सगळ्यांची कमांड सांभाळत होता. हैदराबाद सैन्यामध्ये ह्या सगळ्या सैन्यामध्ये 55% मुस्लिम होते आणि या व्यतिरिक्त कासिम रजवीची एक वेगळी फौज होती, त्याला आपण रझाकार म्हणतो. ह्या रझाकाराच्या सैन्यामध्ये साधारण 2 लाख मुस्लिम सशस्त्र रझाकार होते. यापैकी 25% हे बंदूकधारी होते आणि उर्वरित मुख्यतः मजल लोडर बंदूक हे धारी होते. काही जण तलवारीची एक तुकडी पण त्यांच्याकडे होती. ऑपरेशन पोलो 13 सप्टेंबर 1947 ते 18 सप्टेंबर 1947 या दरम्यान करण्यात आलं. यात अनेक सैनिकांना आपलं बलिदान पण दिलं. ही ऑपरेशन पोलो सरप्राईज अँड स्पीड या 2 गोष्टीवरती अवलंबलेलं होतं. सगळ्यात महत्वाचं, 3 बाजूंनी जेव्हा आपण चढाई सुरू केली त्यावेळेस दक्षिण बाजूची जी आहे 13 सप्टेंबर 1948 रोजी भारतीय सैन्याने निजामाच्या सैन्याचा प्रमुख लष्करी तळ असलेलं सिकंदराबाद हे शहर काबीज केलं. त्याच्यानंतर बोलारम 14 सप्टेंबर 1948 रोजी भारतीय सैन्यानं बोलारम एअरफील्डवरती हल्ला केला आणि हैदराबाद राज्य सैन्याने जे वेढलेलं होतं ते आपण एअरफील्ड आपल्या ताब्यात घेतलं. त्याच्यानंतर बासरकडे आपलं सैन्य सरकलं. भारतीय सैन्यानं हैदराबाद राज्याच्या सैन्याचा गड असलेलं बासर हे सुद्धा आपण ताब्यात घेतलं. त्यानंतर मेडक 17 सप्टेंबर रोजी मेडक सुद्धा शहर आपण ताब्यात घेतलं आणि आपल्या त्याच्यात हैदराबाद संस्थानाकडे आपण कूच केली. 13 सप्टेंबर 1948 ला पहाटे 4 वाजता भारतीय सैन्यानं सोलापूरच्या बाजूने हैदराबाद राज्यात प्रवेश केला. पहिल्याच तासामध्ये तुळजाभवानीचं केंद्रस्थान असलेलं तुळजापूर सर झालं. पहिली लढाई सोलापूर सिकंदराबाद महामार्गावरील नळदुर्ग या किल्ल्यावर निजामाची असलेली इन्फंट्री आणि भारतीय सैन्य यांचं आक्रमण करणारी 7वी ब्रिगेड याच्यामध्ये झालं. 7व्या इन्फंट्री ब्रिगेडनं बोरी नदीवरील एक महत्वाच्या पुलावर ताबा मिळवण्यात यश मिळवलं आणि त्यानंतर दुसऱ्या शीख बटालियननं नळदुर्ग येथील हैदराबादी पोझिशन्सवर हल्ला केला. या बोरी नदीवरचा पूल रस्ता सुरक्षित झाल्यामुळे आर्म्ड ब्रिगेडचा एक आर्मर्ड कॉलम्स फोर्सचा एक भाग आणि नळदुर्ग पासून 8 किलोमीटर असलेल्या जळकोट शहरात साधारण आपण 9 वाजता सोलापूरकडून नेतृत्व करणारी आपली बटालियन त्या ठिकाणी पोहोचली. त्यामुळे 9 डोगरा कमांडंट लेफ्टनंट कर्नल राम सिंग यांच्या नेतृत्वाखाली स्ट्राईक फोर्सच्या तुकड्यांचा मार्ग सगळा मोकळा झाला आणि साधारण दुपारी 3:15 वाजता हैदराबादच्या आत 61 किलोमीटर अंतरावर आपण उमरगा शहरात पोहोचलो होतो. दरम्यान 3rd कॅलरीची एक तुकडी, 18व्या किंग एडवर्डची कॅलरीची एक तुकडी, 9 पॅराफिल्ड रेजिमेंटची एक तुकडी, 10 फील्ड
कंपनी इंजिनियर्स आणि 3/2 पंजाब रेजिमेंट, 2/1 गुरखा रायफल्स आणि 1 मेवाड इन्फंट्री यांनी नळदुर्गच्या उत्तर पश्चिमेस सुमारे 34 किलोमीटर अंतरावर असलेल्या तुळजापूर शहरावरच्या सगळ्या सहाय्यक तुकड्यांबरोबर हल्ला केला आणि ते पहाटे तुळजापूरला पोहोचले. जिथं त्यांना निजामाच्या पहिला हैदराबाद इन्फंट्रीचा तुकडीचा आणि सुमारे 200 रझाकारांनी प्रतिकार केला. नदीला पूर आल्यामुळं ती पार करणं शक्य नव्हतं, म्हणून लोहारा शहराकडे जाणारी पुढची वाटचाल आपली थोडीशी रखडली. नळदुर्गला जोरात प्रतिकार झाला. तिथून पूल निजामी सैन्याने उडून देण्यापूर्वी भारतीय लष्कराने तो ताब्यात घेतला. सेनेने औरंगाबादच्या बाजूला जालना रस्त्याने मुसंडी मारली. परभणी जिल्ह्यात कनेरगाव जिंकलं. कर्नूल विभागात तुंगभद्रेवरील महत्वाचा पूल ताब्यात आला. आदिलाबादच्या भागाकडून बल्लार शहाचा पूलही ताब्यात आला. पूर्वेकडील आघाडीच्या सैन्याला लेफ्टनंट जनरल ए रुद्र यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद स्टेट फोर्सच्या 2 बख्तरबंद कार्य तुकड्यांकडून तीव्र प्रतिकार झाला. हंबर आर्मच्या गाड्या, स्टॅग हाऊस म्हणजे 2 आणि 4 हैदराबाद लार्सन सुसज्ज होतं, परंतु 8.5 तासानंतर कोडार शहरात पोहोचण्यास भारतीय सैन्य यशस्वी झालं. तीव्र लढाईचा सामना करत करत दुपारपर्यंत फौज मुनाग नावाच्या गावापर्यंत पोहोचली आणि हॉस्पेटमध्ये 2 लढाया लढल्या गेल्या, जिथे फर्स्ट लार्सन आणि म्हैसूर रझाकार आणि पठाण युनिट्सवर साखर कारखान्याच्या वरून हल्ला करून साखर कारखान्यावर ताबा मिळाला. तुंगभद्रा येथे 5/5 गुरख्यांनी हल्ला केला आणि हैदराबादी सैन्याकडून एक महत्वाच्या पुलावर ताबा मिळाला. वारंगळ बिदरच्या विमानतळावर बॉम्बफेक केली. भारतीय सैन्यानं हैदराबाद संस्थानला 13 सप्टेंबर रोजी चारही बाजूनं पहिल्याच दिवशी वेढण्यामध्ये आपल्याला यश मिळालं. लष्करी दृष्ट्या महत्वाच्या अशा पुलावर आणि दौलताबाद नजीकच्या महत्वपूर्ण लष्करी हालचाली लष्कराने केलेल्यामुळे रझाकारी टोळ्यांचे जे आपसी डावपेच होते ते पूर्ण निष्फळ ठरले. पश्चिम आघाडीवरील पहिल्याच दिवसाचा शेवट भारतीय फौजांनी मोठ्या प्रमाणात घातपात करून मोठा भूभाग आपल्या ताब्यात करून घेतला. पकडलेली निजामाची सैन्याची रझाकार आणि भाडोत्रीने आणलेली ती ब्रिटिशांची जी तुकडी होती त्यांना पण उडवण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो. आता दिवस दुसरा म्हणजे साधारण 14 सप्टेंबर 1948. उमरगा येथे तळ ठोकलेलं सैन्य 48 किलोमीटर पूर्वेला राजेश्वर शहराकडे निघालं आणि हवाई टेहळीने वाटेत निजामी सैन्याच्या अँबुश पोझिशन दिसल्या. त्यामुळे टेम्पेस्टस स्क्वॉड्रन कडून त्यांच्याकडून हवाई हल्ले केले आणि या हवाई हल्ल्यामुळे मार्ग मोकळा झाला. दुपारपर्यंत भूदलाला राजेश्वर पर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते आपले मोकळे झाले. त्यांची मदत मिळाली आणि सूर्यपेठ पासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या पहिल्या लार्सन्स आणि 5व्या इन्फंट्रीवर टेकडी पोझिशन मधून जोरदार गोळीबार झाला. 2/5 गुरखा बर्मा मोहिमेतील दिग्गजांनी या पोझिशनवर हल्ला केला आणि निजामी सैनिकांची गंभीर जीवितहानी त्या ठिकाणी झाली. त्याच वेळी 3/11 गुरखा रायफल्स आणि 8व्या कॅलिबरने उस्मानाबादवर हल्ला केला आणि रझाकारांची जोरदार लढाई केली आणि मेजर जनरल DS ब्रार यांच्या नेतृत्वाखाली जे संभाजीनगर शहर कडून आपण आक्रमण केलं होतं ते संभाजीनगर शहर पूर्ण आपल्या ताब्यात आलं. इन्फंट्री आणि कॅव्हलरीच्या 6 कंपन्यांनी शहरावर हल्ला केला. परिणामी नागरी प्रशासन दुपारी भारतीयांना शरण आलं. जालन्यात लढाई झाल्या. त्यात 3 शीख, 2 जोधपूर इन्फंट्रीची एक कंपनी आणि 11 कॅव्हलरीचे काही रणगाड्यांना हैदराबादी सैन्याच्या कठोर प्रतिकाराचा सामना करावा लागला. 14 सप्टेंबरला देवगिरी किल्ला आपण मुक्त केला. दौलताबाद मुक्त केलं. जालना मुक्त केलं. सोलापूरकडून शिरलेल्या तुकड्या सिकंदराबादच्या अर्ध्या वाटेवर पोहोचल्या. उस्मानाबाद म्हणजे आत्ताचा धाराशिव, येरमाळाही ताब्यात आला आणि विजयवाडाच्या फौजा सिकंदराबाद पासून 60 मैल अंतरावर पोहोचल्या आणि याच दिवशी कर्नूल येथील रझाकारांचा प्रतिकार पण मोडून काढला. वरंगळ आणि बिदरच्या विमानतळावर पुन्हा हल्ला करण्यात आला. लढाईचा तिसरा दिवस 15 सप्टेंबर. जालना शहर ताब्यात घेण्यासाठी 3/11 गुरख्या कंपनीकडून उर्वरित सैन्य लातूर आणि नंतर मोमिनाबाद येथे हलवलं, जिथे त्यांनी निजामाच्या सैन्याचा 3 गोलकोंडा लार्सन्सवर कारवाई करण्यात आली आणि त्यांनी आत्मसमर्पण केलं. सूर्यापेठ शहरामध्ये हवाई हल्ल्यानं हैदराबादी निजामी संरक्षणाचा बहुतांश भाग साफ केला, तरीही काही रझाकार युनिट्सनं शहराचा कब्जा वापस घेतला. 2/5 गुरख्यांच्या प्रतिकारानं माघार घेणाऱ्या हैदराबाद सैन्याने भारतीय सैन्याला उशिरा का होईना पण मुसी येथील पूल उद्ध्वस्त करून कव्हरिंग फायर देण्यामध्ये यशस्वी झालं, ज्यामुळे पुलाची त्वरित दुरुस्ती होऊ शकली
नरकटपल्ली येथे दुसरी लढाई झाली आणि जिथे भारतीय सैन्यानं एका रझाकार युनिटचा पराभव केला. 15 सप्टेंबरला संभाजीनगरवरील चढाई फत्ती झाली आणि हुमनाबाद पडलं. शहागडच्या पुलावर कब्जा झाला आणि जनरल चौधरींचं सैन्य हे सिकंदराबादकडे निघालं. दिवस चौथा 16 सप्टेंबर लेफ्टनंट कर्नल रामसिंग यांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्स आणि पहाटेच्या वेळी जरीदाबाद हल्ल्याच्या ठिकाणी या ठिकाणी पोहोचलं. जे त्यांना क्लिअर करावं लागलं. सोलापूर हैदराबाद शहर महामार्गासर्ग बिदर रस्त्याच्या जंक्शनवर पोहोचल्यावर घातपात पोझिशन मधून निजामी सैन्यानं गोळीबार केला. तथापि घात लावलेल्या निजामी सैन्याला हरवण्यासाठी काही तुकड्या सोडून रात्री जहिराबादच्या पलीकडे 15 किलोमीटर पर्यंत सैन्याचा मोठा भाग पुढे सरकला. बहुतेक प्रतिकार रजाकारी युनिटचा होता आणि ज्यांनी शहरी भागातून जाताना भारतीयांवरती हल्ला केला. भारतीयांनी त्यांच्या 75 मिलीमीटरच्या तोफा आणल्यावर रजाकाराचा त्या ठिकाणी पराभव झाला आणि शेवटचा दिवस म्हणजे 17 सप्टेंबरच्या पहाटे भारतीय सैन्यानं बिदरमध्ये प्रवेश केला. दरम्यान पहिल्या आर्म रेजिमेंटच्या नेतृत्वाखाली सैन्य हैदराबाद पासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या चित्याल शहरात पोहोचलं होतं. तर दुसऱ्या कंपनीनं हिंगोली शहराचा ताबा घेतला. 5व्या दिवसाच्या सकाळपर्यंत हे स्पष्ट झालं होतं की हैदराबाद सैन्य आणि रजाकार सर्व आघाड्यांवरती पराभूत झालाय आणि त्यांची प्रचंड जीवितहानी झालेली आहे. 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता निजामानं युद्धविराम जाहीर केला आणि अशा प्रकारे सशस्त्र कारवाईला त्या ठिकाणी समाप्ती मिळाली. भारतीय सैन्याचं नेतृत्व, संख्या, शौर्य, संघटनात्मक सामर्थ्य यांनी हळूहळू हैदराबाद राज्याच्या सैन्यावर मात केली. जनरल राजेंद्र सिंग यांनी निजामाच्या सेनापतीला निर्वाणीचा इशारा दिला, शरण येण्यास सांगितलं आणि जनरल इद्रिस हा राजेंद्र सिंग यांच्या समोर शरण गेला. त्याबरोबर निजामाच्या सेनापतीनं शरणागती पत्करली. पुढच्या 2 दिवसामध्ये सर्व औपचारिकता पूर्ण होऊन निजामशाहीचा अखेर झाला आणि ते संस्थान भारतात विलीन झालं. 18 सप्टेंबर 1948 रोजी निजामानं पूर्णतः अधिकृतपणे हैदराबाद संस्थान भारताच्या संघराज्यामध्ये समाविष्ट करून घेण्याच्या प्रवेशाच्या करारावर स्वाक्षरी केली. हा निजाम मराठेशाहीच्या काळापासून एक डोकेदुखी बनला होता. तो म्हणजे 17 सप्टेंबर 1948 ला भारतात सामील झाला. त्यानंतर ही डोकेदुखी आपली थांबली. मुळात या सगळ्या सैन्य कारवाईमध्ये इथली जी जनता होती त्या जनतेने सुद्धा त्यांना खूप मोठी मदत केली. एक सामान्य माणूस सुद्धा या निजामाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये उभा राहिलेला होता. सगळ्यांनी मिळून आम्ही भारतीय आहोत या भावनेतून ही निजामाच्या विरुद्धची लढाई लढली आणि 1 वर्षांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1 वर्षांनी आम्ही सुद्धा स्वतंत्र झालो. याचा विजय उत्सव म्हणून 17 सप्टेंबर ही आठवण.